साहेब ऐका, माझी पद्धत आहे कामाची, पूर्ण महाराष्ट्रभर काम माझं. भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून तुम्ही माझं यूट्यूबला नाव टाका, हजारो व्हिडिओ येतील तुम्हाला माझे. ऐका 2 मिनिट साहेब ऐका. नाही, माझी कामाची पद्धत आहे बस, माझी कामाची पद्धत आहे. मला एक सांगा. हो असू द्या, कंपनीच्या प्रेमाचंच नाही. तुम्हाला काय कारवाई करायची तुम्ही माझ्यावर करू शकता. हां, मी तुमच्या कारवाईला मी विरोध करत नाही, मी स्वागत नाही. ते मला इथं भेटले म्हणून इकडे आले, ते त्यांचा माझा काही संबंध नाही. ऐका, मला एक सांगा, तुम्ही हे अप्रेंटिससाठी जे 6 मुलं घेतलेले माझ्या तालुक्यातले मुलं आहे, त्यांना तुम्ही 2 दिवस झाले बंद केले. का बंद केले? अप्रेंटिसशिपसाठी इथं मुलं आहेत. काय नाव रे मुलांचे? नाव सांग. मयूर भोर, अजून अमोल काळे, अजून गणपत बागरे, अजून पुनाजी वांगरे. हां, ही 5-6 मुलं. हां, आकाश. तुम्ही हे का बरं बंद केले? अप्रेंटिसशिप त्यांचे 7-7, 8-8 महिने झाले, 4च महिने बाकी राहिले, तुम्ही त्यांना बंद केलं. काय म्हणे काम नाही आहे? तुम्ही यांना का बरं बंद केलं? त्याच्याशी तुमचं काय? अरे माझे भूमिपुत्र आहे. माझा काय म्हणजे काय भूमिपुत्र म्हणजे मला नाही समजलं काय. साहेब, माझी एक संस्था आहे, मी या लोकांसाठी काम करतो. तुम्ही यांना का बरं बंद केलं? म्हणजे घेतलं तेव्हा तुम्ही आले नाही? बरं, अप्रेंटिसशिपला घेतलं होतं ना तुम्ही? आम्ही घेतलं होतं ना. आता आमचं जर समजा आमचं काम संपलेलं आहे. काम संपलंय म्हणजे तुमच्याकडे आता काम नाही, तुमच्याकडे आता काम नाही असं म्हणता ना तुम्ही. आज तो विचारे कोण आहे, त्याला आता नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले तुम्ही, त्याच्याकडनं आता 7 आणि 5 12 13 15 माणसं त्याचे तुम्ही आज घेतले. बरं, म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदारांमध्ये कामं करायला तुम्हाला लोकांना बाहेरून फक्त तुम्ही इथे ना. ऐका, मला कळालंय तुम्ही इथं जातीवाद करता. तुम्ही इथं ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही आता ब्राह्मण कॉन्ट्रॅक्टदार आणला इथं. एक लक्षात घ्या. एक मिनटं. नाही, मला माहिती आहे तुम्ही, आणि तुम्ही माझे पोरं आदिवासी आहे, तुम्ही मुद्दाम जाणून बुजून अन्याय करता. तुम्ही अन्याय करता, तुम्हाला माहिती आहे. बघा, मी इथला भूमिपुत्र आहे. ह्या कंपनीला जेव्हा आग लागली ना 3 वेळा, माझं गाव 5-5 किलोमीटर आम्हाला एक नेऊन ठेवावं लागलं. इथे इतके स्फोटक तुमचे केमिकल आहे, टँक आहे. म्हणजे आम्ही आमच्या गावांनी भूमिपुत्रांनी जीव मुठीत घेऊन इथं थांबायचं. तुम्ही बाहेरून येऊन आमच्या इथं राज्य करायचं आणि मनमानी करायची. म्हणजे अप्रेंटिसशिपला घेतलं वर्षभर, यांची वर्षभराची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली पाहिजे, आणि त्यांना सांगता काम नाही आहे. आणि आज नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमलाय तुम्ही तिथं. हां, आणि त्याचे माणसं भरले आता तुम्ही 14-15. मी मास्टर बघून आलो, फोटो काढून आणले तिथून. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये माणसं भरायला, कामं करायला काम आहे तुमच्याकडे. आणि माझ्या अप्रेंटिसशिपांनी काय करायचं? 4 महिने राहिले फक्त, लगेच तुम्ही मनमानी. म्हणजे ही दादागिरी करताय तुम्ही. म्हणजे आमच्या जमिनी इथे स्वस्तात घेऊन. आणि ऐका, अजून तुमच्या कंपनीच्या, मग मला तुमच्या कंपनीच्या विरोधात मला हे सगळं करायला आक्रमक व्हायला लावू नका. कारण तुम्ही इथून पहिला आमचा रस्ता बंद केला आहे वाघोबाई वाटीचा. आमची स्मशानभूमी होती तुमच्या त्या शेवटच्या गेटला गावाकडे जाताना, तिथे तुम्ही कंपाऊंड करून घेतलंय. बोलायचं नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे मनमानी करणार वा. तुम्ही या मुलांना काय घेणार नाही का कामा? आता त्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण होऊ देणार नाही का तुम्ही? साहेब, आता आमच्याकडे काम नाहीये. आता काम नाही. आणि मग आज हे 13-14 मुलं नवीन घेतले, एका बरं घेतले. म्हणजे हे मुलं काढून टाकले आणि त्यांना नवीन घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं? तुम्ही मनमानी काय इथं देशाचे काय मालक झाला का? मनमानी करणार? इथं तुम्ही ऑफिसर म्हणून बसले म्हणून तुम्ही काही करणार का? साहेब, हे चुकीचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो, आपण असं कधी बोललो नाहीये. नाही, मग तुम्ही त्या मुलांना का बरं काढून टाकलं? त्या मुलांना तुम्ही का काढून टाकलं मला एवढं सांगा. चितळे साहेब, बघा चितळे साहेब, तुम्ही इथं जे उद्योग चालवले नाही अजिबात नाही. तुमचे भारद्वाज होते आधी. तुम्ही ही जी काय इथं जातीवाद चालवलाय ना, हा मी सहन करणार नाही. तुम्हाला सांगतो, मी इथून आता तुम्हाला जातो. मी आता इथून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार. म्हणजे तुम्ही मनमानी करू राहिले. आमच्या तालुक्यात इथं केमिकलच्या टँक उभ्या करायच्या, आम्ही आमच्या जीव मुठीत घेऊन राहायचं. आणि तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी तालुक्यातले भूमिपुत्र, माझ्या तालुक्यातले पोरं आहे, आणि तुम्ही त्यांना घालून टाकलं का? तर म्हणे काम नाही. आणि आज 17 पोरं नवीन घेतले. लगेच तुम्ही आले इथं, लगेच तुमचा नातेवाईक घेऊन आले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर इथं. वा, म्हणजे तुम्ही मला खायची, नातेवाईकाला खाऊ घालायची. चुकीचं नका बोलू. हे चुकीचं नाही, हे सत्य आहे. बरं, आज तुम्ही नवीन पोरं घेतले नाही का? नवीन कामगार घेतले नाही का आज तुम्ही नवीन कामगार करता? तुम्ही आदिवासी पोरं म्हणून काढून दिले. तुम्ही नाही, तुम्ही आम्हाला शूद्र समजता. हा, नाही, तुम्ही तेच करू. नाही, तुम्हाला काय करायचं करा. माझं तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही माझं तुम्ही तिरस्कार करता ना माझ्या कामगारांचा. तुम्ही आज तुमचा ठेकेदार घेऊन आले इथं. म्हणजे अप्रेंटिसशिपच्या पोरांना घरी काढून दिलं. 8-8 महिने कशाला ठेवलं मग त्यांना? त्यांचं वर्ष वाया घालवलं तुम्ही. त्यांच्या भविष्याशी खेळून राहिले तुम्ही. म्हणजे काम नाही म्हणून त्यांना काढून द्यायचं. आणि नवीन आज किती पोरं घेतले नवीन कामगार तुम्ही? त्या विचारे कोण आहे? कॉन्ट्रॅक्टदार तुम्ही आणला आता नवीन कॉन्ट्रॅक्टदार का? आजपासून त्याचे माणसं घेतले, किती घेतले?
हां मी मस्टरला इंटरव्ह्यू पाहून आलो ना. नाही नाही तुम्ही बोलून घ्या. हां माझा आणि यांचा रोल नाही काही. तुम्ही बोलून घ्या काय बोलायचं. मी पर्सनल वेगळं भेटायला आणि नाट्यांशी पण झालं ना बोलणं. अहो माझा आणि यांचा नाही यांचं काय मला यांच्याशी काही घेणं देणं नाही ते पण त्यांच्याशी बोलणं. अहो माझा आणि यांचा रोल नाही. नाही. मी तुम्हाला भेटायला आलोय. या पद्धतीने बोलण्याची गरजच एक मिनिट गेटवर फोन नाही तुम्ही ऐका गेटवर फोन करा. हां. माझी आणि त्यांची त्यांची नाही ते फक्त मी इथे त्यांना माहिती आहे मी अख्खा महाराष्ट्रभर काम करतोय स्थानिक मी लोकांसाठी अचानक आलोय. आणि तुम्ही आमच्यावर अन्याय करायला लागले. मी हा अन्याय सहन नाही करणार तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे काम नाही माणसं कमी केले ना मी स्वागत. मी पण कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून 7 वर्षे जनरल मॅनेजर म्हणून काम केलेला माणूस आहे ऐका. तर मी त्याचं स्वागत केलं असतं. पण तुम्ही आज 14-15 लोक नवीन घेता आणि यांना काढून देता का बरं. मग 4 महिन्यासाठी यांचं तुम्ही भविष्य खराब करताय. 1 वर्ष खराब करताय. यांनी परत पुढचे 4 महिने कुठे जाऊन करायचे. हां तुमच्याकडे जर कामच नसतं ना मग समजलो असतो मी काय बाबांनो काम नाही आहे कंपनीचा स्लॅक आहे जाऊ द्या. हां सर तसंच पोझिशन. मग आता तुम्ही नवीन माणसं नाही घेतले का आज. साहेब तुम्ही नवीन माणसं घेतले नाही का आज मला सांगा. विचारे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार आणलाय तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टदार आणला साहेब. ऐकून तर घ्या माझं ऐकून हां घ्या. बोला बोला बरं ते मुलं घेतले की नाही मला एवढं हो किंवा नाही सांगा जाऊ द्या. अहो साहेब ते वेगळ्या कामासाठी घेतलेत आम्ही. हे त्यांचं काम नाही आहे NAPS. साहेब काय समजून घ्या ना जरा. काय करता साहेब तुम्ही. बरं मला सांगा तुम्हाला एका ठिकाणी अप्रेंटिसशिपला घेतलं वर्षासाठी 4 महिन्यात हाकलून दिलं काही कारण नसताना काय कसं होईल. कामाचं स्वरूप तुम्ही समजून घ्या साहेब. ते जे काम नाही तुम्ही इथे ना इथे जे कामं चालले ना एकदम चुकीचे. एकतर तुम्ही माझ्या गावावर सगळ्यात पहिला अन्याय ऐकून घ्या. 3 गोंदे तुम्हाला हेच माझं गाव या माझ्या जमिनी घेतलेल्या आहे तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या या. आम्ही इथली भूमी नाही. एवढं आम्ही विचार करू ना त्याचा. आम्हाला कसला विचार करू. तुम्ही जर लोक डायरेक्ट काढून दिले म्हणजे काय त्यांना डायरेक्ट हाकलून दिले यायचं नाही म्हणे हे नाही. तुम्ही काय करताय त्यांचं मला सांगा. शब्द चुकीचे. अहो हाकलून दिलं काय रे तुम्हाला काय बंद केलं ना तुम्हाला. आणि मग कोण आहे हा थोडीच होता. आहे ना तो इथं कामगार आहे ना. हां 8 महिने झाले ना सर. 8 महिने झाले कामाला आहे तो इथं. त्याला बंद केलं तुम्ही काय करता मला सांगा. माझं बघा मला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे. नाही तर तुम्हाला आता काय सांगायचं ह्या कंपनीत आम्ही एवढं सहन करतो ना ती कंपनी काय करते इथं आता तर मागं भारद्वाज होते त्यांनी काय करायचं इथल्या स्थानिक काही चल्या झपाट्यांना पुढाऱ्यांना हाताशी धरायचं आणि मग वाटेल तशी मनमानी करायची. तुम्हाला सांगतो माझी स्मशानभूमी आहे गावाची तिला तुम्ही कंपाऊंड केले आणि इथून एक रस्ता होता आमचा. तुम्हाला कंपन्यांना तुम्ही एका माल शेतकऱ्याकडून नाही जमिनी घेतल्या 100 जणांकडून घेतल्या. मधले जे वाघवाई वाटेचे रस्ते ते कसे काय बंद करता तुम्ही ते बंद केले. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या लोकांना रोजगार मिळतोय आम्ही दुर्लक्ष करतो आणि तुम्ही आमच्याच स्थानिक भूमिपुत्रांनो अन्याय करता मग आम्ही काय करायचं. बरं ठीक आहे साहेब आम्ही विचार करू. किती वेळ पाहिजे तुम्हाला बघू ना मला साहेबांशी बोलावं लागेल. मला बोला ना कोणाशी बोलायचं नाही तर अजून तुमच्यावर कोणी असेल मी त्यांना भेटतो सांगा चला घेऊन त्यांच्याकडे. मला दिल्लीपर्यंत आमचा हो म्हणजे अप्रेंटिसशिपचे मुलं तुम्ही बंद केले तुम्हाला दिल्लीपासून दिल्लीपर्यंत न्यायचं आहे तो मेसेज. शेवटी मला विचारावं लागेल ना मॅनेजमेंटला. नाही पण हे तुम्ही मी म्हणत नाही त्यांना कायमचं तुमच्या कंपनीत ठेवा. 4च महिने त्यांनी 8-8 महिने घालवले 4च महिने राहिले. तालुक्यातले आदिवासी पोरे साहेब तुम्ही त्यांच्या भविष्याशी खेळताय डायरेक्ट. हां जर तुमच्याकडे काम नसतं तुम्ही नवीन पोरं नसते भरले ना साहेब तुम्ही नवीन कामगार जर भरले नसते तर मी काही बोललो नसतो म्हटलं असतं नाही आहे काम समजून घेतलं असतं. पण तुम्ही आज नवीन कॉन्ट्रॅक्टदार नेमला नवीन कामगार नेमले म्हणजे तुम्ही इथं कोणाला विचारा कोणत्याही पुढाऱ्याला तुम्ही फोन करा विचारा विनोद नाटे मी कुठल्या दलाला करा कुठल्या कंपनीवर येत नाही अजिबात येत नाही. तुमच्या माझ्यासाठी सांगतो मी कधी आलो नाही. मला मी इथला ठेकेदारही नाही कोणीच नाही मी. हां मला कोणी विकतही घेऊ शकत नाही. माझं काम खूप वेगळं आहे महाराष्ट्रावर. मला गरज नाही मी दलाला करत नाही. तुमच्या कंपनीच्या गेटवर कधी आलो पण नाही. आता मागे तुमचा पेंटिंग करताना तो एक कामगार पडून मेला तुम्हाला माहिती आहे. जर मग तुम्ही असं करायला लागले मग आम्हाला उतरावं लागतं रिंगणात. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे इथल्या व्यवस्थापनावर व्हायला पाहिजे होते. हलगर्जीपणामुळे तुमच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे त्या एका गरीब मजुराचं फक्त तो UPMPचे भैया होते म्हणून कोणी सिरियस घेतलं नाही तर त्याचा जीव गेला इथं. काम करताना पडला तो ते सगळं पडलं त्याच्या डोक्यात मरून गेला तो. म्हणजे तुम्ही मग आम्हाला हे सगळं करावं लागतं. पण मी काय म्हणतो ठीक आहे चाललंय जाऊ द्या माझ्या गावात माझ्या तालुक्यात कंपन्या आहे जाऊ द्या ठीक आहे होतात थोडे हे. पण एक लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही ते सगळं लगेच सावर केलं सगळं हे केलं साहेब हे असं करू नका. नाही माझं नाव यूट्यूबला कुठे सर्च करा विनोद नाटे म्हणून. मी वाईट करत नाही काही. तुम्हाला जिथं तक्रार करायची काय करायची तुम्ही काही करू शकता मला काही फरक पडत नाही. मी शहीद व्हायलाच घरातून बाहेर पडतो. समाजसेवा माझी खूप वेगळी. मी भगतसिंग समजतो स्वतःला.
हां, त्यामुळे मला अन्याय मी करत नाही कोणावर, मी कोणावर होऊ देत नाही. तर मला ह्या माझ्या 6 मुलांचं काय करता मला सांगा. मी सांगतो सर, आम्हाला वेळ लागेल. किती काय वेळ पाहिजे? आम्हाला असं नाही, वरती मलाही विचारावं लागेल, तुम्ही मला वेळ द्या असं नाही. ठीक आहे, मी उद्या, आज रविवारी, उद्यापासून त्यांना घ्यायची व्यवस्था करा साहेब. माझ्या भूमिपुत्रांना अन्याय करू नका. माझा तालुका आदिवासी तालुका आहे, हे माझ्या पोरांना अन्याय करू नका. शेतकऱ्याची मुलं मला पण बरोबर साहेब, ह्या जमिनी आम्ही जेव्हा तुमच्या मालकांनी त्यांनी ज्या जमिनी जेव्हा पहिल्यांदा विकत घेतल्या ना, आम्हाला सांगितलं आम्ही इथं कारखाने उभे करू, तुमच्या मुलांना रोजगार देऊ. कोणाला रोजगार दिला? आम्ही स्वस्तात जमिनी विकल्या तुम्हाला. का विकल्या? का आमच्या पोरांना रोजगार मिळेल. पण नाही मिळाला रोजगार. तुम्ही काय केलं, बाहेरून कॉन्ट्रॅक्टर आणले. आता तुम्ही एक तर स्थानिक पुढाऱ्यांना ठेकेदार दिल्या, त्याच्यामध्ये ते कमी पडले तर तुम्ही आजवरून विचारे परत दुसरा आणला, विचारे म्हणून एक कॉन्ट्रॅक्टदार. आता त्याचे 17 का 16 मुलं आले आज. हां साहेब, मग मी हे मनमानीनेच हो देणार तुम्हाला. मी चला, मला उद्याकडे तुम्ही मला कळवा, माझा नंबर घ्या. 98 90 97 90 97. विनोद नाठे, भूमिपुत्र फाउंडेशन.